पेणवरून रुपेश पाटील सर आपल्या सोबत होते, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग पेअर ऑन दी ग्राउंड आणि सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये या मॅच मध्ये इथे दाखल झालेली असताना सुजित पाटील आणि विश्वास पाटील. बरोबर आपण टाइम मॅच करतोय विथिन 20 मिनिट्स. लक्ष असू द्या उभे कॅप्टन, आपल्याला 4 ओव्हर्स टाकायचे आहेत. पहिला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तिकडे स्टॉप केला, एक सिंगल आणि डाव सुरू होईल जीवा गावदेवी पेंधर क्रिकेट टीमचा. सिंगल न झाली या ठिकाणी डावाची सुरुवात. 1:25 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय, म्हणजे 1:45 ला या ठिकाणी आपण 20 ओव्हर एनी हॅव तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय स्टार ओव्हे. ती टीम देखील खेळतीये जीवा 11 या नावानं. हा संघ पुरस्कृत केला गेलेला आहे आणि नाम पटेल पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेअर आहेत. आणि सलामीची जोडी सुजित पाटील आणि आक्रमकतेचं दुसरं नाव विश्वास बाबू. ऑन साइडला फटका चांगला आहे. पॉवर प्ले ऑन आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होईल की डायरेक्ट गेला. वेट फॉर अंपायर सिग्नल आणि हा आलाय अंपायरचा इशारा. आउट ऑफ दी ग्राउंड षटकार. डीजे जीतू आपल्या सोबतच पापडीचा पाडावरून. धावफलकावरती 6 ने पुढे गेले आणि आता ऍड होतील 4. आणि कॅप बॅटिंग करतोय फलंदाज मैदानावरती. म्हणून म्हणालो ना, आक्रमकतेचं दुसरं नाव विश्वास पाटील. त्याचं नाव जरी बाबू असलं ना, मात्र गोलंदाजांना तो सर्फ एक्सेल साबणापेक्षा जास्त फास्ट धुत असतो. आणि लगातार 6, त्यानंतर आला 4. हा आमचे पेंदर गावचे रील स्टार हितेंद्र भोईर यांचं इथे आगमन झाले. भूपेंद्र भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम भूपेंद्रजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग तुम्ही ऐकत होतात आणि इथे आक्रमण सुरूच आहे. विश्वास पाटील जर हा खेळला तर 12 बॉल मध्ये देखील अर्धशतक येतं हे माहिती आहे टीम पेंधरला. आणि मागच्या 3 बॉल मध्ये आले त्याच्या बॅट मधनं धावा 16. अतिशय चांगले सॉंग्स तुम्हाला ऐकायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत तुम्ही ऐकताय आणि हे हिंदू राष्ट्र, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. इथे अजून एक मोठा फटका आता फसला की प्रॉपर टाइमिंग है. यस प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर वे. विश्वास पाटिल नाम सुनकर फ्लावर समझे हो क्या? जब तक तोड़ूंगा नहीं तब तक मैदान छोड़ूंगा नहीं. स्टार ओव्हे मैदानावरती खेळती आणि एक लोकप्रिय समालोचक आणि त्या सोबतीनं आमदार चषकाचे यशस्वी आयोजक झहीर पटेल साहेब या ठिकाणी आला असाल तर या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि झहीर पटेल यांचे चिरंजीव सध्या आमच्या सोबत आहेत. भाऊ काय बोलताय? 12th मॅनच्या भूमिकेत. टीमची टोटल 25. आणि इथे फायनली आलाय नाम पटेलचा डॉट बॉल. नाम जितक्या वेगात टाकत होता ना, तितक्याच वेगात त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात होतं. सर एक टाइम होता ज्यावेळी स्टार ओव्हे मैदानावरती उतरायची आणि अनेक त्यांच्या स्पर्धा व्हायच्या. मग संदीप पाटील सर असतील, झहीर पटेल सर असतील, यांचं समालोचन एकत्रित ऐकलं जायचं. आणि रायगड क्रिकेटांना जगाच्या पाठीवरती नेहमी एक आदर्श ठेवतं. त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. क्रिकेटांना कधी कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा नसतो. इथे आवर्जून जाती धर्माच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवलं जातं. म्हणून मी नेहमी म्हणतो, ना गीता बुरी है ना कुरान बुरा, भेजे में घुसा हुआ जो शैतान है वो सबसे बुरा है. क्योंकि इंसानियत से बड़ा कोई धर्म नहीं होता और इंसानियत को निभाने वाला कोई खुदा और भगवान से कभी कम नहीं होता. षटक संपलं. पहिलं रन झाले 23 धावा धावफलकावर. आणि नुकतीच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची चर्चा करत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये देखील अनेक निष्ठावान मुस्लिम सैनिक होते.
स्वामी निष्ठेवरती आधारित धर्म किंवा जातीवरती नाही, तर स्वराज्य उभं होतं ते फक्त आणि फक्त आई जगदंबेच्या साक्षीनं घेतलेली मासाहेब जिजाऊच्या स्वप्नातली ती शपथ होती. त्यामध्ये सिद्धी इब्राहिम, दौलत खान, शमा खान, इब्राहिम खान, सिद्धी हिलाल, सिद्धी वावा, मदारी मेहतर, सिद्धी अकबर बगदादी, सिद्धी संबल, जैना खान परिजादे जे सर हवालदार होते, अशा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीनं स्वराज्यासाठी लढाई दिली. तदनंतर हे हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा आणि ते स्वप्न स्वराज्याचं सत्यामध्ये साकार होताना आपण पाहिलं. आणि त्या स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगड नगरीतील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यातील पेंदर नगरीमध्ये तुम्ही आज पाहताय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. टीमची टोटल थांबली आता, लगातारचे 2 डॉट आलेत. आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे विश्वास पाटील कडनं. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज सुजित. इथे टप्पा पडलाय अगदी वाईट लाईनच्या बाहेर, अंपायरचा इशारा. त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जात आहे. 24 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तौसिफ पटेल, कॅप्टन ऑफ द टीम. अनेक वर्ष त्यांनी स्टार ओवेच्या क्रिकेटला दिली आहेत. इथे बॅटच्या समोर इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. आधी वार विश्वासचा आणि आता फलंदाज सुजित पाटील चालाय. एक दमदार षटकार. अतिशय सुंदर सॉन्ग तुम्ही या ठिकाणी ऐकलत. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी आणि पनवेल तालुका रायगडातील क्रिकेटची पंढरी आहे, यात ती मात्र शंका नाही. सर्वाधिक मोठं ग्रामीण क्रिकेट पूर्ण महाराष्ट्रात कुठे खेळलं जातं तर एक म्हणजे कल्याण डोंबिवली आणि दुसरं म्हणजे पनवेल. या 2 परिसरामध्ये आणि त्या सोबतीनं भिवंडी आणि आता अलीकडच्या काळात पालघर असेल किंवा पुणे असेल अशा परिसरात देखील ग्रामीण क्रिकेटचा मोठा वारा वाहू लागलाय. इथे वल्लभ केलं सुजितनं. मला वाटलं की व्हाईट लाईनच्या कदाचित बाहेर असेल. पिंदर म्हटलं की ऑलवेज ॲज अ स्कोरर म्हणून ज्याची एक नेहमी मोठी भूमिका असते. सध्या कल्पेश आमच्या सोबत आहे आणि सध्या कल्पेशला आज विश्रांती आहे. या मॅच नंतर आता ते जॉईन होतील. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. अनुभव दोघांकडे, फलंदाज सुजितकडे आणि गोलंदाज तौसिफ पटेलकडे देखील. क्रिकेटमधील यांना अनेक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे या सगळ्यांनी अनुभवलेत. क्रिकेटमध्ये कुणाला हसताना तर कुणाला रडताना आणि खेळाडूंना घडवताना देखील तौसिफ पटेल आणि सुजितला आपण पाहिलाय. एका बाजूला समाधान भोईरची आर्मी आहे तर दुसऱ्या बाजूला तौसिफ पटेलचा तोफखाना उतरलाय. हा फुल टॉस डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. बनून राहतील प्रेक्षक. पहिल्या टप्प्यावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेनिस बॉल पडल्यानंतर उसळी फार घेतोय आणि आरामात क्लिअर करतोय. या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं सफर. क्या बात आहे. अतिशय चांगलं सॉन्ग तुम्ही या ठिकाणी ऐकत होतात. 135 वर्षानंतर करोडो अगदी हृदयांची स्वप्न पूर्ण होताना आपण पाहिली आणि प्रभू श्रीरामांचं एक भव्य मंदिर उभं राहिलं. या ठिकाणी झालं ते म्हणजे पुनरागमन गोलंदाजाचं. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 34. पहिल्या षटकात 23 होत्या, या षटकामध्ये 11 आलेत. एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 2 षटकं संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात 17च्या सरासरीनं कोणती विकेट न गमावता 34 धावा. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतूया मैदानावरती. चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु संस्काराने नेहमी सोबत ठेवावे. कारण यशालाही प्रयत्नांची वारी करावी लागते, तेव्हा स्वप्नांचं पंढरपूर अगदी सहज गाठता येतं. आणि त्या गोष्टीबद्दल एक अजून ऍड करू शकतो, समर्पित करावा स्वतःला भगवंताकडे. कारण करता करविता घडवणारा आणि सावरणारा, न्याय करणारा, मार्ग दाखवणारा तोच उभा विठेवरी पांडुरंग. जेव्हा मॅच मध्ये षटकं संपली, 2 धावा झाले धावफलकावरती 34.
ओव्हर नंबर 3 ची सुरुवात आणि आता नामला थांबवलंय. कंटिन्यू अगदी या ठिकाणी करू शकले नाहीयेत कारण विश्वास स्ट्रायकर एंडलाय आणि अजमान पटेल आणि 5 षटकात 5 बॉलर आहेत, त्यामुळे ते काही टेन्शन इकडे उरलेलंच नाहीये. कहाणी इकडे क्लिअर आहे. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक. हा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅटच्या पट्ट्यात, मैदानाच्या बाहेर. छक्का नाही, अठ्ठा नाही, दस्सा आहे, पण रन मिळतील पुरेपूर 6. विश्वास पाटीलचा विश्वासानं भरलेला एक विश्वसनीय षटकार. डीजे क्या बैटिंग करतोय मैदानावरती बाबू. हारा वही जो हार मानने वाला नहीं, हारा वही जो गिरकर फिर उठा नहीं. ये जुनी की हद से गुजरते रहो, हमें विश्वास है कि पानी यहाँ निकलेगा. जहां मुश्किलों से लढना वही जीतना आसान है. हा बाउन्सर, हा बाउन्सर, हा चांगला बॉल आहे. मागच्या सगळ्या षटकारांचा चौकारांचा राग काढणारा एक तिखट बाउन्सर या ठिकाणी टाकलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अजमान पटेलनं. स्टार ओवेला देखील जीवा 11 ला म्हणावा लागेल, रहा संघर्ष की जो चलता वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही नहीं करता. युअर कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. ती वापसी मैदानावरती करावी लागेल टीम जीवा 11 स्टार ओवे क्रिकेट संघाला. धावफलकावरती धावा 40. अजून एक बाउन्सर आणि ओव्हर मधला हा सेकंड होता आणि तो डोक्याच्या वरून देखील गेला आणि ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन स्क्वेअर लेग कडनाला व्हाईट बॉल. जर तुमच्या मनामध्ये शंका आहे तुम्ही डीआरएस कॉल करू शकता. 4 कॅमेरे आपण सेटअप केलेत, एक डीआरएस तुमच्याकडे आहे, ती रिक्स घेतली आहे आणि डीआरएस कॉल या ठिकाणी करण्यात आलाय. आणि कदाचित हा डीआरएस थोडासा महागडा पडू शकतो टीम स्टार ओवेला, ज्या अनुषंगाने अर्ध्या विकेटवरती टाकलेला हा आपटी बार होता. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा डिसिजन आलाय की हा व्हाईट बॉल आहे. खूप वरती आहे बॉल आणि आरामात इथे डिसिजन पोहोचलाय. डीआरएस टीम जीवा स्टार ओवे तुम्ही गमावलाय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे पोहोचेल. 41 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागलेत. व्हाईट बॉल आहे. हॅलो. तर काही क्षणामध्ये या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होणार आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेब इथे काही क्षणामध्ये उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. जगाच्या पाठीवरचा एकमात्र पक्ष ना झेंडा बदलला ना ज्यानं निष्ठा बदलली. गोरगरिबांच्या हक्कासाठी उभा झालेला, न्यायासाठी, अन्यायाविरुद्ध लढणारा आवाज म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे दमदार कोकण विधानसभेचे आमदार बालाराम पाटील साहेब. त्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. इथे आली विकेट. यस नो यस, फायनली सेकंड अटेम्प्टला टेकन व्हेरी गुड कॅच आणि फलंदाज बाद होतोय विश्वास पाटील. एक वादळ मैदानावरती आलं होतं आणि ते वादळ शांत झालंय आणि वादळाचा जसा अंत झालाय, समाधान भोईर नावाचा सुनामी मैदानावरती दाखल झालाय. ओमकार, जर विचार केला तर मैदानामध्ये जो ओवे संघ खेळतोय खऱ्या अर्थाने समोर पेंदर आहे, इथे अजमान पटेल जो गोलंदाज आपण पाहतोय, तर नक्कीच एक विशेष त्याच्याकडून पाहायला मिळते की गॉगल घालून तो गोलंदाजी करतोय. म्हणजे कुठेतरी काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डॅनियल विटोरी जो न्यूझीलंडचा एक गोलंदाज, त्याला देखील आपण नेहमीच अशा याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर इथे तो फास्ट आहे परंतु तरी देखील तो गॉगल न काढता गोलंदाजी करतोय. हा नंबरचा नक्कीच असेल. बॅटिंग ट्रॅक वरती मैदानावरती दाखल झालाय समाधान भोईर. समोर खेळतीये जीवा 11 स्टार उभे. समाधान भोईर बॅटिंगला आला ना त्याची एक इनिंग ऑलवेज माय फेवरेट आहे. या बॉल नंतर तुम्हाला सांगेल. बॉलिंग ट्रॅक वरती अजमान पटेल आणि इथे एक सिंगल ऍड केली जाईल आणि योगायोग असा समोर स्टार ओवे खेळतीये आणि स्टार ओवेचं मैदान समाधान भोईरनं मारलेले लगातार स्वीचिटचे 3 षटकार आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला त्यांना मारलेला स्वीचिटच्या नंतरचा जो एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट होता ना, मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि तारीख होती बरोबर 19 सप्टेंबर आणि इयर होतं 2016. तो फॉर्म पुन्हा एकदा कंटिन्यू करणं समाधान भोईरच्या बॅटला आजही तितकंच गरजेचं आहे. आणि याच्या नावानं हे पेंदरचं क्रिकेट आहे ना, विजयाची स्वप्न नेहमी पाहत असतं. यस ओमकार, ज्यांची आपण इथे आतुरतेने वाट पाहतो होतो त्यांचं आगमन इथे होतंय. बलराम पाटील साहेब इथे उपस्थित होतात. नक्कीच त्यांचा
स्वागत मात्र इथे फटाक्याच्या आतषबाजीमध्ये नक्कीच केलं जाईल. इथे मात्र षटकार आलाय. ब्रह्माराजे देखील इथे आलेले, त्यांचं देखील स्वागत आहे. एक जमाना होता. नेहमीच ओपनिंगला आपण सुजितला आणि समाधानला पाहिलं. आज थोडं चेंजेस जरूर होतं, बट सुजित पाटील देखील आता मैदानावरती सांगतोय मेरा भाई साथ खडा तो तूफा से भी बडा. तर याच बरोबर ज्यांची इथे आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व सन्माननीय बालाराम पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील डीएन साहेबांचं इथे आगमन होतं. आणि त्याचबरोबर सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व देवा मडवी साहेब इथे उपस्थित होतात. आणि त्याचबरोबर सन्माननीय पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्माननीय दत्तात्रय नागो पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. सन्माननीय बालाराम पाटील साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत, माजी आमदार. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतो जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी एक सजवलेलं एक सुंदर मैदान. आणि या मैदानामध्ये रंगत लढत इथे सुरू आहे. पेंदर वर्सेस ओवे. यस ओंकार, क्या बात आहे. या दरम्यान व्यासपीठावरती अगदी आपण पाहताय धावफलकावरती धावा देखील खूप चांगल्या सजतात आणि व्यासपीठ देखील आता मान्यवरांनी सजलंय. आणि समीकरण मैदानावरती आपण पाहता शेतकरी कामगार पक्षाचे कोकण मतदार शिक्षण संघाचे आमदार आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाळाराम पाटील साहेब. आणि त्यांचं करूया या व्यासपीठावरती आपण सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नुकतंच अगदी थाटात आणि फटाक्यांच्या जल्लोषात आपण साहेबांचं स्वागत होताना पाहिलं. टायमर ऑन आहे, त्याकडे देखील लक्ष द्या. 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक मैदानावरती नक्की असेल. पहिला बॉल पडला होता 1:25 बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली आहेत. 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक आहे. 1:42 पर्यंत 4थं षटक सुरू व्हायला हवं, या गोष्टीची काळजी घ्या. कॅप्टन टीम या ठिकाणी जीवा 11 ओवे क्रिकेट संघाच्या. आता व्यासपीठावरती मी माझ्या आयुष्यात पाहिलेला एक असा नेता, कुणी झेंडा बदलले, कुणी पक्ष बदललं, कुणी इमान बदललं, मात्र अख्ख्या महाराष्ट्रानं एक नाव असं पाहिलं ना. त्यांना कधी बदलला झेंडा, ना त्यांना कधी बदलली निष्ठा. अनेक ऑफर्स त्यांच्या समोर आल्या पक्ष बदलण्यासाठी, बट त्यांनी कधी ना सोडली शेतकऱ्यांची साथ. असा व्यासपीठावरती उभा आहे आजही थाटात आणि रुबाबात, ते म्हणजे सन्माननीय बाळाराम पाटील साहेब. एकदा जोरदार टाळ्या होत्या या व्यासपीठावरती सन्माननीय बाळाराम पाटील साहेबांसाठी. आणि त्या सोबतीनं या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित झालेत, ज्यांच्या वडिलांनी आपलं शेवटचा श्वास देखील अगदी शेतकरी कामगार पक्षासाठी दिला. आमचे मडवी धरण्यावरनं देवेंद्र दादा, आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीमची टोटल धावफलकावरती झाली 49-49. जेव्हा मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आफान पटेल, राईट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडलाय, अप्पर कट बॉल चालला थर्ड मॅनला. पहिल्या टप्प्यावर बॉल बाउंड्रीच्या बाहेर येतो. 4. त्याच नावाची चर्चा आता करत होतो.
अनेक जण नेहमीच या नावावरती देखील लक्ष ठेवून असतात. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील घोटगावचे एक युवा नेतृत्व सन्माननीय माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील आणि या मैदानावरती जे पूर्ण व्यासपीठ आणि सभा मंडप कॉमेंट्री बॉक्स प्लस स्टँड जे सजलेत हे सगळंच्या सगळं आपल्याला स्पॉन्सर्स केलंय आदरणीय एक युवा नेतृत्व ज्ञानेश्वरजी सुरेश पाटील साहेबांनी, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. ज्ञानेश्वर दादा म्हटलं की ते नाव रुतबा यूही बरकरार रहेगा चाहे उजाडने वाले दिन रात एक क्यों न कर दे. टीमची टोटल धावफलकावरती झाली 54 बॉल बाकी आहेत अजून या इनिंग मधले 11 आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये अजून धावा या ठिकाणी किती बनतील या ठिकाणी ते आपल्याला पाहायचं आहे. 54 बनलेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सामना जिंकून शेलूम आता वळ आली आहे. आता इथे त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे. एक मोठं लक्ष लावलं जाईल सुजित पाटील साठी. जर तुम्ही अर्ध्या विकेट वरती टाकालला मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात मारण्याची ताकद तो ठेवतो. स्किल, टॅलेंट आणि पोटेन्शियल आणि एक्सपिरियन्स हे सगळं ठासून ठासून सुजित कडे पाहायला मिळतं. आणि अजून एक डीप थर्डमॅनला अप्परकट 4. जे आदरणीय बाराम पाटील साहेबांचे हे सगळे खंदे समर्थक आहेत. ज्ञानेश्वरदादा पाटील, देवेंद्रदादा मडवी, सगळ्यांचं करूया मंचावरती स्वागत. थोड्याच वेळात एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या अफान पटेल वरती तुटून पडलाय फलंदाज सुजित, चौकारांचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. आणि लगातार 2 बॉल 2 4 सुजित पाटीलच्या बॅट मधून आलेत. हा फुल टॉस आहे आणि तो चाललाय स्क्वेअर लेग, फाईन लेग आहे त्यातला टाटा बाय बाय करत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल थोडा डीप होता. अंपायरचं मत आहे. डिसिजन सुरू आहे. समाधान आणि सुजित मध्ये डीआरएस कॉल केला जावा का. फायनली आता डिसिजन आलाय बॅटिंग टीम साइड की डीआरएस घेतला जाईल. बट मोक्यावरती छक्का कडक मारलाय सुजित पाटीलनं आणि निर्णय गेलाय आता टेक्निकल टीम साईप्रीत लाईव्ह थर्ड अंपायर कडे. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुंदर गाणं आणि पुन्हा परतू मैदानावरती. तुझी कारी मी पालकी दर वर्षाची वर्षाला. वरनं आज आपण पाटील सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकता आणि फेअर बॉल आहे ती चर्चा करत होता समाधान की थोडं डीप होतं. सुजितनं फायनली एक्साइटमेंट मध्ये डीआरएस कॉल जरूर केला. बट आता सॅम तुम्ही तो गमावलाय. ऑनफिल्ड डिसिजन वरती तुम्हाला गेम कंटिन्यू करावा लागेल. धावफलकावर 64 64 3 बॉल मध्ये 15 आलेत. आफान पटेल टप्पा पडलाय. ऑन साइडला चालला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये उपस्थित. मिड विकेटला एक सिंगल. रन्स किती येत आहेत त्याकडे लक्ष जरूर लागलंय. रन्स बनवावाच लागतील कारण सेकंड इनिंग मध्ये अगदी तुम्हाला निकेश म्हात्रेची फलंदाजी ती देखील पाहिजे. पनवेल तालुक्याचा एक हरहुन्नरी खेळाडू आणि चेस मास्टर लाईक अ विराट कोहली. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. बॉल तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड टाकलेला लेग ब्रेक. गुडलेन स्पॉट वरनं फिरलाय बॉल आणि तिकडे बीट केलं फलंदाजाला. चेंडू जातो या ठिकाणी डॉट. अजूनही अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी 4थ्या षटकातील बाकी आहे. यानंतर 5वं षटक येणं बाकी आहे. बरोबर वेळेवरती या ठिकाणी ओव्हर्स कंप्लीट तुम्हाला करणं भाग आहे. 1 मिनिट जो डीआरएस साठी आला होता त्या सोबतीनं पाहुणे आले. तिकडे 1.5 मिनिटं गेम थांबली होती. तुम्हाला अगदी 45 ला इनिंग फिनिश 20 ओव्हर 4 ओव्हर्स टाकायचे होते 20 मिनिटात आणि 3-4 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिली आहेत. आणि बरोबर त्या वेळेत इथे इनिंग अगदी 4 ओव्हरची पूर्ण होईल का ते पाहिलं जाईल. तिकडे झेल कॅरी झालाय. बट अंपायर्स कॉल आहे की हा निर्णय आता पुन्हा एकदा जाईल टेक्निकल टीम कडे. अंपायर्स कॉल आहे डीआरएस. अंपायर्सनं डीआरएस घेतलाय. बॅटिंग टीमचा जरूर फिनिश झाला. या थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि फेअर बॉल आहे. विकेट जाईल. तर याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अक्षय पाटील घोटगाव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे.
त्यांचं देखील हार्दिक स्वागत. माजी आमदार सन्माननीय बालाराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेतात. नक्कीच त्यांची वाट आम्ही नक्कीच पाहिली होती पहिल्या उद्घाटनच्या दिवशी, परंतु काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीये. परंतु आज मात्र नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. सन्माननीय माजी आमदार बालाराम पाटील साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब, त्याचबरोबर युवा नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षाचे झुंजाड नेतृत्व देवा मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील हे देखील उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमचे पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश भोईर हे उपस्थित आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गुडगावचे राजकीय क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा शिलेदार अक्षय पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. जवळ मॅच मध्ये न्यू बॅट्समन मैदानावरती पोहोचलाय. या ठिकाणी क्रिश कोपरकर धावफलकावरती 65. पहिल्या बॉल वरती विकेट या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं जरूर. आणि आता 4 ओव्हर फिनिश झालेत आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे स्कोरकार्ड वरती 65. शेवटच्या ओव्हरमध्ये जरी 10 आले 75 बनतील, मात्र हा प्रयत्न करावा लागेल जीवा स्टार उभे टीमला की इथे 72-73च्या आतमध्ये फिनिश केलं जावं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय शाहिद पटेल. शाहिद पटेल सज्ज झालाय. समोर फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय न्यू आलेला बॅटर्स. या ठिकाणी स्ट्रायकर एंडला सुजित आहे जो अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करतोय. वैयक्तिक सुजित बॅटिंग करतोय आतापर्यंत. 13 चेंडू आणि 33 धावा. विश्वासनं दिलेला स्टार्ट खूप खतरनाक होता. अवघ्या 8 बॉलमध्ये 28 आणि 9 बॉलमध्ये त्याच्या नावावरती अर्धशतक देखील आहे. सूरज पाटील त्याच्या नावावरती आहे 10 बॉलमध्ये, जो वाघिवलीवाड्याचा खेळाडू आहे. इथे एक सिंगल आणि अंपायरचा इशारा. लेग बाइज कर रहा है दरिया शौर्य दिल से, समंदर का सुकून जिसका जितना जर्फ है उतना ही खामोश भी है. हे क्रिकेट आहे जिथे कधी तुम्हाला यश कधी अपयश मिळावं लागेल. आणि आज ना गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी जीवा ट्रॉफीचा अंतिम दिवस आहे. आणि आज कुणाला हसताना कुणाला रडताना हे मैदान आपल्याला जरूर दाखवणार आहे. स्वप्न एकाची पूर्ण होतील जो 48 ग्रामीण मधनं उचलेल जीवा गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी. साइड आर्म टाकलाय, लोवा फुल टॉस, एलिव्हेशन कमी, लॉंग ऑफला फिल्डर, टीपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद, कोपरकर मैदानाच्या बाहेर. आणि अजून एक धक्का लागलाय टीम जीवा गावदेवी. फलंदाज बाद. जे गोरगरिबांविरुद्ध होणाऱ्या शेतकरी राजावरती होणारा अन्याय आणि मुंबईमध्ये 1927 ला एक झालेलं जन आंदोलन आणि त्यातून तयार झालेली संघटना, त्याचं नाव शेतकरी कामगार पक्ष. टीमची टोटल धावफलकावरती 66. गुड कमबॅक फ्रॉम शाहिद पटेल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एक विकेट त्यानं काढली. इथे 70-71च्या आतमध्ये आता कुठेतरी थांबवलं जाईल अशी चर्चा या ठिकाणी जीवा स्टार उभे ही टीम देखील मैदानावरती करू शकते. विश्वास पाटीलना स्टार्ट दिला. समाधान बोरचे प्रयत्न होते. क्रिश कोपरकर त्यांना अपयश. आणि आशिष नेरुळकर इन ॲट नंबर 5. 5व्या नंबरवरती फलंदाजीसाठी नेरुळकरला बॉल तयार. पटेल राऊंड विकेट. टप्पा पडला, अँगल सोबत बाहेर निघालाय. अगदी या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर ना तुम्हाला श्रीलंकेचा एक विश्व विजेता लसित मलिंगा, त्याची हलकीशी मिनी झेरॉक्स कॉपी त्याच्या बॉलिंग ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अगदी 2 वेळा हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज तो म्हणजेच लसित मलिंगा. IPLच्या धर्तीवरती हा कारनामा युवराजनं केला. 2 वेळा हॅट्रिक एका सीझन मध्ये त्याच्या नावावरती राहिली. टीमची टोटल धावफलकावरती 67. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस आहे आणि फाईन लेगला काढलाय, पाठवलाय बॉल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची होती गरज तो आलाय आणि पुन्हा एकदा अंपासनं घेतला DRS. आणि हा षटकार त्या सोबतीनं काही बोनस आहे की फक्त मिळतील 6. त्यासाठी साईप्रीत लाईव्ह कडे जाऊ आणि एकदा DJ जितू कडे. नो बॉल. 1+6 आणि या मिळतील टोटल धावा या ठिकाणी 7. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी या ठिकाणी मिळेल. पूर्ण मैदानावरती आता क्राऊड पॅक आहे. आणि आज रायगड पनवेल पेंधरकर आणि आजूबाजूचा परिसर फक्त इतकंच म्हणेल, सुना समंदर को आज बडा गुमान आया.
उधर ही ले चलो कष्टी, जहां जीवा चॅम्पियन ट्रॉफी का तूफा फिर एक बार लौटा है. टप्पा पडला, चालला यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल आणि कमबॅक खूप चांगलं केलं. मागचा नो बॉल डॉट बॉल टाकून शाहिद पटेलनं या ठिकाणी कव्हर केलाय आणि धावफलकावरती धावा सध्या पाहायला मिळतात. या ठिकाणी 74 फिनिश कसं केलं जाईल त्याकडे लक्ष लागलंय. 4-6 ला 80 पर्यंत टार्गेट पोहोचू शकतंय. अजूनही बॉल मैदानावरती बाकी आहे. तब्बल 3 आणि त्या फटका चाललाय आशिष नेरुळकरच्या बॅट मधनं. अजून एक मोठा धमाका आणि हा येतोय गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड षटकार. षटकारानं स्कोर 80 वरती जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातील एक मोठं लक्ष मैदानावरती उभं झालंय. नेरुळकर अगदी खेळाडू कक्षातनं सेट होऊन आलाय. बरोबर दुपारचा लंचचा टाइम आहे आणि त्याच्यासाठी तोफ्यात आणि तो सांगतो जी हा कबूल है मेरे दोस्त. आधी फुलटॉस भीमर आला, त्यानंतर बॅटच्या पट्ट्यात तो मैदानाच्या बाहेर. 2 बॉल बाकी, दबावाला शाहिद पटेल वरती. मोठं टार्गेट आता सेट केलं जात आहे. चर्चा सुरू आहे तिकडे कसं खेळलं जावं, गोलंदाज कमबॅक कसं करेल. येणारे 2 बॉल महत्वाचे ओवेसाठी. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सिंगल कंप्लीट होईल का? कॅचचा कॉल केला जातोय, झेल टिपलाय आणि एक छोटी पण उपयुक्त खेळी करून मैदानाच्या बाहेर येतोय आशिष नेरुळकर आणि शाहिद पटेलला मिळतीये विकेट नंबर 2. ऐंशी बनले आहेत, बट समोर देखील मी म्हणालो ना की मैदानावरती उतरणार तौसिफ पटेल, निकेश म्हात्रेचा स्टार ओव्हे. सेकंड इनिंग मध्ये स्टार ओव्हेला देखील म्हणावं लागेल. टीम गावदेवी पेंदरच्या समोर कह दो समंदर से अपनी लहरों को संभाल कर रखे, जिंदगी में तूफान लाने के लिए मेरे अपने ही काफी है. आणि यानंतर ती सेकंड इनिंगचा थर्रार आपल्या समोर या बॉल नंतर होईल. टार्गेट आपल्याला समजेल किती 80 झालेत. अपील झालाय, शेवटचा बॉल चालला डॉट. सत्र संपलंय मैदानावरती पहिलं आणि 81 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं झालंय. चला व्यासपीठावरती सर्व सन्मान आणि पाहुण्यांचा आदर सत्कार आपल्याला करायचा आहे. वळूयात आपण रायगडची बुलंद तोफ आदरणीय संदीप पाटील सरांकडे आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल वाकडीचा रॉकस्टार. सेकंड इनिंग मध्ये ज्याचं समालोचन ऐकलं ना की अंगावरती काटा येतो. ऑलवेज माय फेवरेट प्रवीण गायकर. चला आपण सन्मानाकडे बोलतोय. खऱ्या अर्थाने आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते, आवर्जून खरोखरच आमच्या विनंतीला मान देऊन आज साहेब तुम्ही उपस्थित राहिलात. लोकप्रिय आमदार, माजी आमदार सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नेहमीच जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता कसा असावा याचा ज्वलंत उदाहरण म्हणून बालाराम पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. नेहमीच तत्परतेने, आतुरतेने प्रत्येकाची समस्या सोडण्यासाठी तत्परतेने उभा असणारा नेता म्हणजे बालाराम पाटील साहेब आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान युवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने केलं जात आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. जबरदस्त युवा नेतृत्व. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. याचबरोबर युवा नेतृत्व सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आदरणीय पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे युवा झुंजार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे देवेंद्र मडवी देवाभाई यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तर नक्कीच कारण क्रिकेटची खूप मोठी आवड नेहमीच देवाभाईंना राहिलेली आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना आम्ही पाहतोय आणि एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पाहत असतो. धरणा गावामध्ये स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक. त्याचबरोबर आमचे घोटगावचे युवा नेते अक्षय पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांचे मनोगत नक्कीच आपण जाणून घेणार आहोत. अक्षयचा घ्या. दोन्ही कॅप्टन देखील यायचं आहे. अक्षय पाटील यांचा सन्मान घ्या.
तर चला सुनील चिंचपाड आणि शिवशक्ती खारघर टीम कॅप्टन या टॉस करून घ्या. नंतर साहेबांचं मनोगत नक्कीच आपण ऐकून घेणार आहोत. तत्पूर्वी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते टॉस करायचा आहे. या कॅप्टन धोनी. तर निर्णय द्या फक्त चिंचपाड टीम. फिल्डिंग. फिल्डिंग आहे. तर नक्कीच मी साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेबद्दल आपण नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करावं. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार. या ठिकाणी जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या या व्यासपीठावर उपस्थित सारे मान्यवर सहकारी, आत्ताच ज्यांची अतिशय स्फोटक अशी फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली ते क्रिकेटपटू, उपस्थित क्रीडा रसिक, सर्व समालोचक, संयोजक, एक अतिशय चांगली स्पर्धा, चांगल्या पद्धतीचं मैदान, चांगलं नियोजन. खरं तर ही स्पर्धा गेल्या अनेक वर्ष भट्टीच्या मागच्या बाजूला आपण अनुभवत होतो. रस्त्याची अडचण होती, ग्राउंड ही थोडंसं अपडाऊन असायचं, पण ह्या वर्षीपासून किती वर्ष आहे माहिती नाही, पण हे मैदान अतिशय चांगलं पेंदरकरांना उपलब्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी स्पर्धा दिमाखात होते. मी साऱ्या क्रीडापटूंना मनापासून शुभेच्छा देईन, संयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. सातत्यानं गेल्या अनेक वर्षे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आयोजित करत आहात. भविष्यात देखील ही अशाच पद्धतीनं चालत राहो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. क्या बात आहे, जबरदस्त. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये वेलात वेल काढून आलात, स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सन्माननीय माजी आमदार बालाराम पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर देवेंद्र मडबी साहेबांचा आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतोय. संपूर्ण आमचे अक्षय पाटील, संपूर्ण ही पाहुणे मंडळी मात्र इथून प्रस्थान करतात. वेळात वेळ काढून आज ते इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त आम्ही करतोय. So thank you very much Omkar, thank you संदीप जी पाटिल सर, थैंक यू रुपेश पाटिल, आपका सभी का स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। चलेंगे मैदान की तरफ जहां पर जबरदस्त मैच आपके सामने पेश होता हुआ। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था ओबी टीम ने और बल्लेबाजी करते हुए घरेलू मैदान के ऊपर क्या ताबड़तोड़ 80 रन ठोके और 81 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए ओबी टीम की ओर से आरंभिक बल्लेबाज अकीब और निकेश। समाधान की पहली गेंद के ऊपर घुटना टेका है और स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को फेंका है सीमा रेखा पार, अकीब के बल्ले से चरण। शुक्रिया डीजे। 7 ट्रॉफी अब तक उठा चुकी है टीम जीबा 11 गावदेवी पेंदर, 8वीं ट्रॉफी की तरफ है, लेकिन उनके सामने चट्टान की तरह ओबे 11 टीम के बल्लेबाज हो। स्लोवर वन गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लगा, 1 रन वहां पर पूरा होता हुआ। अभी भी चर्चा हो रही थी ओमकार की, जहां पर जीवा 11 गावदेवी पेंदर की चर्चा करेंगे। अब तक इनके नाम पर 7 ट्रॉफीज है, जब से समर्थन ने पावर पी की गेंदबाजी की कमान संभाली है और क्या 8वीं ट्रॉफी तक जाएगी। सुपर 12 का ये मैच है और मेरे ख्याल से उनके सामने भी स्टार 11 ओबे के खिलाड़ियों की जरूर चुनौती होगी। विकेट का प्रयास, शॉट फंसा है, लंबे गज का खिलाड़ी वहां पर मौजूद है। प्रथमेश के द्वारा यह बढ़िया कैच और पहला करारा झटका, बड़ा विकेट। निकू बैक टू द पवेलियन।
थैंक यू वेरी मच डीजे। बिल्कुल यहाँ पर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है। शुरुआत आकिब पटेल के बल्ले से काफी दमदार हुई थी, लेकिन जैसे ही यहाँ पर एक सिंगल निकाली, स्ट्राइक एंड पर निकू आए और निकू के ऊपर जो जिम्मेदारियां थी वो बखूबी नहीं निभा पाए और पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ। अबरार पटेल नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए थोड़ी सी संकट में, और समाधान ने प्रत्युत्तर दिया है वहां पर। अगर आप बड़े छक्के मार सकते हैं तो हम भी विकेट लेने की ताकत जरूर रखते हैं, और कहीं ना कहीं ये विकेट लेने की ताकत यहां पर दिखाई और पहला विकेट मैदान से बाहर। नाम पटेल का पहला ओवर काफी महंगा साबित हुआ। पहले इनिंग्स में आपने देखा फिर तौसीफ पटेल ने बढ़िया गेंदबाजी की, बाकी के आसमान, आफान और शाहिद ने थोड़ी सी खराब गेंदबाजी की, जिससे चलते यहां पर बड़ा टारगेट पेंद्र टीम ने खड़ा किया है। हाफ ट्रैकर की बॉल शॉर्ट कवर के ऊपर से खेला जरूर है, पीछे दौड़ खिलाड़ी दौड़ रहे, रोकने में कामयाब, 2 रन तब तक पूरे। गुड रनिंग विद विकेट। आबरार आते ही अपने बल्ले का फेस खोला उन्होंने और यहां पर 2 रन की मदद से अपना खाता खोला और स्टार 11 ओवर टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनी है फिलहाल 9 रन प्रति ओवर। 16 का लगभग रिक्वायर्ड रन रेट है, यानी कि 16.20 रन प्रति ओवर यहां से बनाने, और देखेंगे यहाँ पर क्या प्रति उस हिसाब से चलना चाहेंगे। और इस बार पैरों का निशाना साधा था, लेकिन ऑप्शन से बाहर जाने वाली गेंद, जिसके ऊपर समाधान भी जानते हैं आउटसाइड द ऑफ स्टंप ये गेंद थी, जिसकी वजह से अपील करने की जरूरत भी नहीं है। और चलिए यहाँ पर एक सिंगल मिलेगा लेग बाय के तौर पर, और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 10 रन प्रति ओवर। यहां से 16 बनाने हैं 81 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए। ये गेंद के ऊपर अगर छक्का आएगा तो शायद प्रति ओवर जो 16 है उसके ऊपर बरकरार रहेगी। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आकिब, जिसने पारी की शुरुआत दमदार दी है, गेंदबाज समाधान के ऊपर प्रहार किया था, छक्का आया था उनकी गेंदबाजी में। चलिए खिलाड़ी मौजूद है वहां पर ऑन साइड में। अच्छी यहाँ पर अच्छी ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर में छक्का आने के बावजूद भी क्यों मुझे पावर पे के ओवर में आमंत्रित करते हैं, उसका उत्तम उदाहरण पेश कर दिया। अगली 5 गेंदों के ऊपर सिर्फ 4 रन, एक बड़ी विकेट, ओवर की समाप्ति, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 11, 1 विकेट के नुकसान पर। डीजे प्रकाश शेठ, आपण यांना या ठिकाणी पाहतो, तुमच्या सोनीला कोकण नक्कीच दाखवा, पण लग्न झाल्यानंतर पहिले शिवरायांच्या किल्ल्यांची सफर दाखवा, मग तुमच्या सोनीला कोकण दाखवा। क्या बात है डीजे, जीतू की स्वागत करेंगे जरूर। क्या बढ़िया यहाँ पर गेंदबाजी में कमबैक किया है। 81 रनों का टारगेट पहले ओवर में बने 11, 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए 70 रनों की फिलहाल आवश्यकता है। यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता भी आपकी गुलाम जरूर हो जाएगी। ओवे टीम की चर्चा करेंगे तो दोस्तों अभी जहीर भाई पटेल साहब इनकी ओर से बड़ी स्टार ट्रॉफी, ओवे स्टार ट्रॉफी हमने देखी। उससे पहले रायगढ़ प्रीमियर लीग का शानदार आयोजन, कैलाशदादा मात्रे और गुरुदत्ता मात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य, इनकी ओर से क्या बढ़िया रायगढ़ प्रीमियर लीग का आयोजन देखा। विवेक भाई आपका भी स्वागत करेंगे हमारे, जिस तरीके से जबरदस्त योगदान देते हैं हमेशा उस टूर्नामेंट के लिए। 24 गेंदों में जीतने के लिए अभी भी 70 रनों की आवश्यकता है, यानी कि लगभग प्रति ओवर अब मैं कहूं यहां से 18 रनों की फिलहाल जरूरत है। चौबीस गेंदे 70 की जरूरत। पारी का दूसरा ओवर, लंबे कद के गेंदबाज प्रथमेश नेरुलकर, शॉर्ट पिच लाइन की बॉल, शॉर्ट पे अंपायर के बगल में से गेंद को निकाला, जरूर फील्डर है वहां पर क्रिश कोपरकर, जिन्होंने गेंद को रोका। तब तक वहां पर 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। क्या लाजवाब आज बल्लेबाजी की है, जिस तरीके से पेंदर टीम के सलामी ओपनर्स बल्लेबाज सुजीत, जिन्होंने 14 गेंदों में 33 रनों की अब तक पारी के लिए। आदर्श पाटिल, आदर्श मडवी इनके ओर से लगातार 3 विकेट लेते ये गेंदबाज, तो आदर्श मडवी इनके ओर से 2000 का इनाम प्रथमेश नेरुलकर को दिया जाएगा। वैसे नेरुलकर प्रथमेश ने क्या बढ़िया कैच पकड़ा है पिछले समाधान के ओवर में, लेकिन इस समय यह दबाव डालने का प्रयास बल्लेबाज के ऊपर, तो बैकफुट पर जाकर स्लैश किया है, डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ, अबरार के बल्ले से प्रहार, 4 रन। क्या बात है, दमदार संगीत आपण ऐकलं।
खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची पुण्य आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे या मातीमध्ये जन्माला आलं. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. ही महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची गोष्ट. परंतु त्याच गडकोट किल्ल्यावरती इथले प्रियकर प्रियसी आपली नावं करतात, हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. तो चलिए यहाँ पर शुरुआत ताबड़तोड़. यू जमीन बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ तुम्हारी उड़ान देखता है. 4 रन. बेहतरीन चौका 4 रनों की मदद से 20 पर पहुंचे आप जीतने के लिए. 21 गेंदें 61 रनों की आवश्यकता. आज के फाइनल दिन में 2 बार 80 रन बने. मुरबी के खिलाफ शेलुमाता वल ने बनाए थे, उन्हें चेसते हुए. पहले मैच में 80 बने थे, उन्हें भी चेसते हुए. और क्या ये थोड़ा सा बदलाव करना चाहेंगे और रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. बेशक कष्ट बार बार आता है, मगर तुम्हें हिम्मत भी देकर जाता है और हिम्मत यहां पर देना चाहिए. जरूर इतने बड़े लक्ष्य का पीछा कर रही है स्टार 11 ओबी टीम. हमारे आदित्य ठाकुर कामोटे उन दोस्तों के साथ ये भी अपना मैच का आनंद लेते हुए आदित्य भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. कैलासदा मात्रे इनके बिग समर्थक के तौर पर और आई ग्रुप के वो भी सदस्य, आपका भी स्वागत करेंगे. आकिब पटेल और अब्रार पटेल की जोड़ी, 2 पटेल बंधु की जोड़ी क्या मैदान के ऊपर अपना दम दिखा पाएगी. मिड विकेट का खिलाड़ी है, वहां पर क्रीज को पर कर गेंद को उठाए फील्ड करे. तब तक बढ़िया वापसी नजर आती हुई इस वक्त प्रथमेश नेरुलकर की ओर से 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से काम बना है 21. इक्का दुक्का से काम नहीं बनेगा. 19 गेंदों में 60 रन चाहिए, यानी कि लगभग 10 छक्कों की जरूरत है इस मैच में. समय समय अपनी रफ्तार में है दोस्त, समय अपनी रफ्तार में है. अगर तुम रुको तो बहुत पीछे रह जाओगे. तर याच दरम्यान काही क्षणातच आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. तर चलिए इस बार बड़ा शॉट खेला जरूर है. डाउन द ग्राउंड अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे. टेम्बा बहुमा का इशारा आहे. 4 रन 55 विनंती असेल. खेळ आपण थोडा थांबवा. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्मान्य दमदार उद्योजक तथा पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे दमदार शिलेदार म्हणून ज्यांची ओळख की ज्यांची आपण नाईटची स्पर्धा पाहिली, तर नाईटच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज खासदार, दिग्गज आमदार आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलात. ते मिस्टर डिपेंडर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष तथा दमदार नेतृत्व नितेश शेठ पाटील साहेब, अथर्व एंटरप्राइज. क्या बात है, जुबान का पक्का और दिलदार आदमी सच्चा. आणि प्रभाग क्रमांक 1 पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि दोस्ती दुनियातील सरदार राजा माणूस म्हणून ज्यांची आम्ही सातत्याने ओळख पाहिलीच. आत्ताच टेंबोडेच्या मैदानावरती बंटी शेठ यांचा वाढदिवस आपण धमाक्याने साजरा केला आणि त्यांच्या समेत गोल्डन मॅन ऋषल पाटील आपलंही सहर्ष स्वागत. गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये नितेश शेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत. मगाशीच उल्लेख केला होता आम्ही की ज्या पद्धतीने नितेश शेठ यांची स्पर्धा आम्ही अथर्व आमदार चषकाची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज आमदार, दिग्गज खासदार तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिलात. न भूतो न भविष्य सन्मान महागुरु एमडी गडके सरांनी देखील त्यांच्या आयुष्यामधली पहिली स्पर्धा पाहिली की 2500 मान्यवरांचा सन्मान त्या स्पर्धेमध्ये केला गेला. आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सन्माननीय नितेश शेठ पाटील युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका यांच्याकडून 3य क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला देण्यात आलाय. नितेश शेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे तो 25 रन जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 56 रनों की अभी भी जरूरत है. दुर्वाली छोर से गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर. क्रिच कोपरकर लंबे कद का ये खिलाड़ी है. पहली गेंद लेकर हाफ ट्रैकर की बॉल, हाफ आर्म जैक करने का प्रयास. स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद हो, क्या छोड़ा है प्रथमेश थे वहां पर जिनके द्वारा यह क्या छूटा है. अब्रार पटेल का आपने क्या छोड़ा है, जिस अब्रार ने अब तक 2 चौके धागे और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे आकिब पटेल.
खुद में थोड़ा स्वाभिमान होना जरूरी है, वरना लोग तुम्हें वहां भी दबाने की कोशिश करेंगे जहां अधिकार तुम्हारा है। और यह अधिकार दिया है कप्तान ओवे के, कप्तान ने अबरार के ऊपर, लेकिन अबरार की यहां पर पारी की शुरुआत थोड़ी धीमी हुई थी। उसके बाद अबरार ने 2 लगातार चौके दागे। मैच बड़ा होगा, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन दोनों भी टीमें अब तक जबरदस्त खेल रही है। ये लीजिए ट्रेडमार्क शॉट है इस वक्त बल्लेबाज आकिब पटेल का, और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ कड़क 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 हिट। फैजान पटेल इनके ओर से लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज, तो उनके ओर से 1000 का इनाम है बल्लेबाज के लिए, 5000 का इनाम है आकिब पटेल के लिए। वो इस बार सफल होकर खेलने का प्रयास, जड़ में डाला था इस गेंद को, बढ़िया वापसी, ऑफ स्टंप यॉर्कर, सटीक यॉर्कर यहां पर देखने को मिला, जिसे मोतीराम भोईर की याद आती है। ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला। समय तो कुमार है मेरे भाई, हमें उसी के पहिए पर खुद को ढलना है और खुद को चलना है। किताबों से ज्ञान जरूर मिलता है, पर अनुभव से जो सीख मिलती है ना, वो दुनिया बदलता है। जिस तरीके से बिजली गिरने से पेड़ टूटता है, लेकिन जड़ें मजबूत होना तो बड़े बड़े तूफान भी झुक जाते हैं। तो इस बार अच्छी गेंद थी, विकेट का प्रयास जरूर किया था, सिंगल जाएगा तो फर्क गिरेगा नहीं वहां पर। जीवा 11 गांव पेंदर के खिलाड़ियों को 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 33 बने। 14 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 48 रनों की फिलहाल आवश्यकता है। जीतने के लिए उड़ान भरनी है तो आसमान की सोच छोड़ दो, अपने पंखों को विश्वास दो, क्योंकि रास्ते कभी बंद नहीं होते, क्योंकि हौसले की कुंजी से हर एक ताला खुल जाता है। ये हौसला लेकर इस मैदान के ऊपर जरूर स्टार 11 ओवे टीम उतरी है, लेकिन ये भी नहीं उन्हें भूलना है कि आज घरेलू मैदान के ऊपर यहाँ पर यजमान है। और लो फुल टॉस बॉल, हाफ हेलीकॉप्टर खोदने का प्रयास, कवर्स की दिशा में गेंद जा रही है, वहां पर फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग। प्रथमेश थे वहां पर, केवल 1 सिंगल, 13 गेंदें और 13 गेंदों में चाहिए 47, यानी कि 8 छक्कों की अभी भी जरूरत है। वो पानी क्या जो बहकर हार जाए, सच्चा पानी तो चट्टानों से टकरा कर अपना रास्ता बना लेता है। मेहमानों की आज मेहमान नवाजी, अतिथि देवो भव, हर एक मेहमान भगवान के समान है। और बिल्कुल आज मंच के ऊपर नितेश शेठ और उनके सभी ये सेनापति आते हुए बड़ा शॉट खेला है, तान दिया जरूर हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे एक समाधान, कोई चूक नहीं, बड़ा छटका। और इसी के साथ तीसरा ओवर भी समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 34, 12 गेंदें चाहिए 47। तर व्यासपीठावरती आपण पाहताय सन्माननीय अतिथी आत्ता ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले मित्रांनो, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीर म्हणून फ्रीज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय, ते अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस विभाग मंगेश वसंत नेरुलकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन। मागच्या 2 वर्षापूर्वी मित्रांनो आपण पाहिलात गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मागच्या मैदानावरती झाली होती, आणि त्यांचा मित्र परिवार जवळजवळ 50 ते 60 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज पदाधिकारी आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले। आणि आजही या ठिकाणी मंगेशभाई नेरुलकर यांचं आम्ही व्यासपीठावरती शुभागमन, त्यांच्या समेत आपण पाहतो या ठिकाणी अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व नितेश शेठ पाटील साहेब, रुचलबाई पाटील, त्यांच्या समेत आपण पाहताय सन्माननीय नवनाथ दादा यांनाही आपण व्यासपीठावरती पाहतो। सर्वांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। जीवा 11 गावदेवी पेंदर ने पहले टॉस जीतकर निर्णय लिया था, वहां पर फील्डिंग बल्लेबाज टॉस जीता था ओबे टीम ने, और बिल्कुल फील्डिंग करने का फैसला लिया था, और धुआंधार बल्लेबाजी गावदेवी जीवा 11 पेंदर की ओर से हमें देखने को मिली है। 12 गेंदें जीतने के लिए 47 रनों की जरूरत। ओमकार, अगर आंद्रे रसल कर सकता है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, तो फिर स्टार 11 ओबे टीम के बल्लेबाज क्यों नहीं कर सकते। अब्रार पटेल जब तक मैदान में है तब तक ये मैच स्टार 11 ओबे टीम को भी जिंदा है। नए बैटर साखलिन पटेल, और गेंदबाजी के मार्ग पर नंबर 4 के पोजीशन पर
महेश पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए, क्या उनके ऊपर दबाव है? ये ओवर अगर बड़ा चाहिए तो फिर मैच झुक सकता है, अगर ये ओवर छोटा आएगा तो फिर जीवा 11 गावदेवी पेंदर हार भी होगी। पहली गेंद फुल टॉस थी, गैप पे खेलने का प्रयास, फील्डर बहुत दूर है, समाधान काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन के बीच में से गेंद निकलेगी, सीमा पार, 4 रन। बिल्कुल यहाँ पर मंगेश भाई का संगीत सुना, एक दमदार दिलदार व्यक्तित्व है। मंगेश भाई आपका स्वागत करेंगे, जिनके द्वारा मैन ऑफ द सीरीज के लिए जो रेफ्रिजरेटर फ्रिज उनके माध्यम से दिया गया है, चौकों की मदद से यहाँ पर आगे बढ़ती हुई 38 के ऊपर हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में हवाई यात्रा लेकर गेंद जाएगी, नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, दैट्स अ बिग 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 हिट। पूरा करी तो आपला वादा खोडगावचा नितेश दादा, साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी। मित्रांनो 2.5 कोटीची गाडी मिस्टर डिपेंडर आम्ही त्यांना पाहतो, परंतु कुठलाही घमंड नाही। रस्त्यावर जरी साधा माणूस दिसला, गाडी थांबवून त्याला नक्कीच त्याची विचारपूस करणारा जनतेचा सदैव राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आपण पाहतो, तर नितेश शेठ पाटील यांचं संगीत आपण ऐकलात। एक और बड़ा, ये भी जाएगी, अब नहीं रुकने वाले हैं बल्लेबाज अबरार पटेल का छोड़ा हुआ कैच, जले पे नमक, एक और दमदार हिट, मैदान के अंदर ठोकम ठोके तो डीजे जीतू, तू क्यों रुका है, तू भी ठोक। बिल्कुल 9 गेंदे अब जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता, 50 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लगा स्टार 11 ओबी टीम का। रिक्वायर्ड रन रेट 20.47 में चाहिए 31 रन। जिन्हें अपने काबिलियत पर विश्वास होता है ना, वो मुश्किलों को भी अपनी सीढ़ी बना लेते हैं। शेर वो नहीं जो शिकार करता है, शेर वो है जो अपनी चाल से जंगल की सूरत बदल देता है। अब यहाँ पर खेल भी बदला है, आएगा खेल में मजा, 9 में चाहिए 31 रन। जिस गावदेवी जीवा 11 पेंदर टीम ने इस टारगेट को हल्के में लिया था ना, अब उनके धाबे बोल दिए, अब यहाँ पर उनके ऊपर संकट है। छक्कों के हैट्रिक पे कगार पर है, हवा में गेंद और दिखा दिया अगली गेंद के ऊपर गेंदबाज महेश ने कि बादशाह के गली के आकर पता नहीं पूछते, विकेट मैदान से बाहर। देश पाटील घोटगावाचा बात है दमदार संगीत। मित्रांनो 80% समाजकारण, फक्त 20% राजकारण। कारण कोविड कालामध्ये ज्यावेळी जनतेवर भरपूर वाईट वेळ आली होती आणि अशा परिस्थितीमध्ये एक सच्चा नेता म्हणून, सच्चा कार्यकर्ता म्हणून माझ्या परीने जे करता येईल त्या तमाम जनतेची सेवा आणि त्या जनतेच्या आशीर्वादाने आज सुखी आम्ही समाधानी नेहमी नितेश शेट्टी यांना सातत्याने पाहतो। तो चलिए बिल्कुल यहाँ पर बढ़िया 2 छक्के आने के बाद कम बैक हुआ गेंदबाज की ओर से। को इस बार नए बल्लेबाज नाम पटेल आते हुए पहली गेंद के ऊपर विकेट का प्रयास, 1 रन जरूर पूरा होता हुआ 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचे 51 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए 7 गेंदें 30 की आवश्यकता। सोचो ये गेंद के ऊपर अगर छक्का आएगा तो मैच शायद बैलेंस रहेगा। सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं बल्कि अपनी जीत के प्यास से प्रेरित होता है। आप देखेंगे यहाँ पर क्या होगा इस मैदान के अंदर कि जिस दोनों टीमों ने भी काफी जबरदस्त खेल दिखाया है, मैदान वही है लेकिन दोनों टीमें आप यहाँ पर एक दूसरे के साथ भले ही कई मरतबा खेली होगी, लेकिन ये मैच ये दोनों टीमों के लिए ट्रॉफी तक जाने वाला है। बल्ला पहले ही घुमाया, डॉट बॉल की समाप्ति, अच्छा कमबैक, इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन, यानी कि 6 गेंदें 30 की आवश्यकता।
व्यासपीठावरती आपण रील स्टार भूपेंद्र पाटीलला देखील भूपेंद्र भोईरला देखील आपण या ठिकाणी पाहताय. सँडी पालकर आणि भूपेंद्रची आम्हाला जुगलबंदी मोरब्याच्या नाईट स्पर्धेमध्ये जबरदस्त आवडली आणि काय व्हिडिओ तुफान दोघांची व्हायरल झाली. भरपूर लाईक्स आणि चांगलं व्ह्यू त्या याला पाहायला मिळालं रील्सला. सालसा मिनिट 100 मध्ये काम फिट, एकच फाइट वातावरण टाइट. भूपेंद्र रील स्टार बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप उन्हें देख सकते हैं. तो चलिए यहाँ पर आने वाली 6 गेंदें और 6 गेंदों में चाहिए 30 रनों की आवश्यकता. ये लीजिए भूपेंद्र को स्क्रीन के ऊपर जरूर जूम करके दिखाया जा रहा है. एकच फाइट वातावरण टाइट, सालसा मिनिट 100 मध्ये काम फिट. चलेंगे बॉलर तैयार होते हुए. इस बार राइट आर्म राउंड द विकेट से पंकज कोपरकर. और पहली गेंद नाम पटेल लंबे कद के बल्लेबाज है. मिड विकेट तरफ बाबू थोड़े से मिसफील्ड करते हुए. दूसरा लेना चाहिए था. कैलकुलेट क्रिकेट खेलना बहुत जरूरी होता है. तब तक वहां पर एक ही रन मिलेगा. एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है 52. तर सन्माननीय या ठिकाणी आमच्या या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका नितेश शेठ पाटील साहेब अथर्व एंटरप्राइजेस. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 आणि त्यांच्या वतीनं समालोचनासाठी देखील 1,000 रुपये आणि डीजे आपल्यासाठी 500 रुपये. तो इस बार बढ़िया शॉट, मैच बैलेंस है 6 रन. अब 4 गेंदे और 23 रनों की आवश्यकता. 4 गेंदों में 4 छक्कों की जरूरत है यहाँ पर स्टार 11 ओबे के लिए. इस बार लीडिंग एज लगी है. पीछे फील्डर दौड़ रहे जरूर. कैच इट की मांग हो, बढ़िया कैच. आशीष नेरुलकर के द्वारा उल्टा घूमकर कैच पकड़ना बहुत कठिन होता है. क्या बढ़िया कैच पकड़ा, बल्लेबाज आउट. नितेश पाटील तो इसी के साथ लगभग अब चित्र स्पष्ट हो चुका है कि यहाँ पर आमदारकी का टिकट मिल चुका है मेरे ख्याल से पेंदर टीम को. लगातार 7 बार उन्हें जीत मिली है और इस बार 8वीं मर्तबा जीत के दहलीज पर खड़ी है. 3 बॉल 23 की आवश्यकता. एक हाथ बीमर अगर फेंकते हैं गेंदबाज पंकज कोपरकर फिर लेने के देने पड़ सकते हैं यहाँ पर, लेकिन नहीं चाहते वहां पर पेंदर टीम के समर्थक. आइए शिव शक्ति कारगर बढ़िया क्रिकेट खेला उसाटने के टूर्नामेंट में दोस्तों, जहां पर क्या वैभव ने वो पारी खेली थी अर्धशतकीय, लेकिन एक समय लग रहा था अंपायर ने छक्का दिया, जश्न मनाया गया, लेकिन वो थोड़ा सा पूरी तरीके से एक बॉल में जब 1 रन की जरूरत थी मात्र वहां से पूरी तरीके से वो मैच को गंवाना पड़ा. लेकिन क्या खेले, आखिर तक खेले, लेकिन शेर जैसे लड़े. क्या बात है वैभव, तूफानी बल्लेबाजी हमें देखने को मिली आपकी ओर से. अंतिम गेंदें बची यहाँ पर. 3 गेंदों में चाहिए 22 की दूरी. हवा में गेंद, फील्डर हो थोड़ी सी खराब फील्डिंग, गेंद सीमा रेखा पार 4 रन. बारह किंग भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व अर्णव एंटरप्राइजेस रोशन शेठ पाटिल आपका स्वागत करेंगे. और वो भी टीम सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है. बैक टू द बॉलर, अपने बॉलर में बढ़िया कैच. विकेट नंबर 5वां, आदि सेना मैदान से बाहर. विश्वास पाटिल इनका भी आगमन हो चुका है दोस्तों. एक लसित मलिंगा 40+ मास्टर, आज भी वही दमखम. कहते हैं कि शेर बूढ़ा, इसका मतलब वो घास खाता है, लेकिन वो घास नहीं, वो मांसी खाता है. क्या बढ़िया विकेट कीपिंग, उतनी ताकतवर बल्लेबाजी और उतना ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. आफ्ताब पटेल नए बल्लेबाज, अच्छा प्रयास किया वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम स्टार 11 ओबे ने, लेकिन बड़े लक्ष्य का पीछा. 80 रन 3 मर्तबा बने संदीप सर, लेकिन किसी भी टीम को चेस नहीं. और इसी के साथ 8वीं बार क्वालिफाई यानी कि 8वीं ट्रॉफी की तरफ जा चुकी है टीम जीवा 11 गावदेवी. पेंदर हार्दिक हार्दिक अभिनंदन. हेलो, क्या बात है, जबरदस्त सामना आपण